नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्याच्या प्रशासनाविरोधात होत असलेल्या कथित बदनामीला आळा घालण्यासाठी दौलत बचाव कृती समितीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. येत्या 3 एप्रिल 2026 पासून हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचं समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की अथर्व दौलत प्रशासनानं गेल्या 6 वर्षापासून कारखाना अत्यंत सक्षमपणे व पारदर्शक पद्धतीनं चालवलाय. विशेषतः शेतकऱ्यांची ऊस बिलं वेळेत देऊन चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. कारखान्याकडे शेतकऱ्यांची कोणतीही देय रक्कम थकीत नसून त्यामुळे कारखान्याविषयी जनतेत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. सुमारे 10 वर्ष बंद अवस्थेत असलेला कारखाना चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला. त्यांनी कारखान्यात विविध आधुनिक प्रकल्प राबवून उत्पादन क्षमतेत वाढ केली असल्याचं समितीने नमूद केलं. गाळप हंगाम 25-26 सुरू होण्यापूर्वी आर्थिक अडचणी असूनही कारखाना व्यवस्थापनानं कामगारांना पगारवाढ, महागाई भत्ता, रिटेन्शन व हुद्देबारी यांसारख्या सुविधा दिल्या. हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने घेण्यात आल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं. मात्र काही संघटनांचे पदाधिकारी व काही राजकीय व्यक्तींकडून कारखान्याची विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप समितीने केला. काही जण कामगारांना भडकावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तींवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याशिवाय या सर्व प्रकारामुळे कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं समितीने म्हटलंय. कोणती अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा अशी मागणी चंदगडचे मुख्य दंडाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. जोपर्यंत या प्रकरणात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दौलत बचाव कृती समितीने व्यक्त केला. दरम्यान यावेळी रघुनाथ ईश्वर पाटील, पांडुरंग कल्लाप्पा कांबळे, संतू ज्योतिबा पाटील, गणेश फटक आदी पदाधिकारी उपस्थित होते.